नमस्कार मित्रांनो. मी एम-आर-पी. स्वागत आहे तुमचं माझ्या जावा प्लेलिस्टमध्ये. सो लास्ट आपण व्हिडिओ बघितला होता व्हॉट इज जे-डी-के. सो आता आपण नेक्स्ट व्हिडिओ जो बनवणार आहेत तो असणार आहे टोकन्सवरती. सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज टोकन्स. टोकन मीन्स स्मॉलेस्ट मीनिंगफुल युनिट इन अ जावा प्रोग्राम. म्हणजे कंपायलरला सर्वात छोटा असा मीनिंगफुल जो युनिट असतो ना, त्याला आपण म्हणतो टोकन्स. म्हणजे थोडक्यात समजायचं झालं तर आपण एखादा कोड लिहितो. त्या कोड लिहिताना आपण नेम, त्याच्यानंतर आयडेंटिफायर, कीवर्ड, ऑपरेटर, त्याच्यानंतर जे सिम्बॉल्स आहेत, ह्या सगळ्यांचं एकत्र करून जे आपण लिहितो ना, त्याला आपण म्हणतो टोकन्स. सपोज मी इथे एक एक्झाम्पल लिहितो. इंट ए इज इक्वल टू 10. ओके. तर मित्रांनो, इथं लक्ष द्या, एका लाईनमध्ये आपण किती टोकन्स यूज केलेत. ओके. सो इंट इंट काय माझा? इंट इज अ कीवर्ड. देन ए ए काय माझा? आयडेंटिफायर. ओके. देन इक्वल टू काय माझा? ऑपरेटर. अँड देन 10. देन 10 काय माझा? लिटरल्स. ओके. आणि हा आहे माझा सेमीकोलन, काय आहे आपला? स्पेशल सिम्बॉल. स्पेशल सिम्बॉल. तर तुम्ही इथं बघू शकता, एका लाईनमध्ये आपण किती टोकन्स यूज केलेत? तर 5 टोकन्स यूज केलेत. त्याच्यामुळे मी इथं म्हणत होतो, की टोकन्स इज द स्मॉलेस्ट मीनिंगफुल युनिट इन अ जावा प्रोग्राम. जर थोडक्यात समजायचं झालं, तर हे जे 5 टोकन्स आहेत, ह्यांचं एकत्र करून जे आपण यूज करतो ना, त्याला आपण म्हणतो टोकन्स. ओके. सो लेट्स अंडरस्टँड टाइप्स ऑफ टोकन. ओके. तर तुम्ही इथं बघू शकता, टोकनमध्ये आपल्याकडे 5 टाइपचे टोकन्स आहेत, जे एका लाईनमध्ये आपण आता बघितले होते. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम येतो कीवर्ड. ओके. कीवर्ड, देन येतात आयडेंटिफायर, देन येतो लिटरल, ऑपरेटर, सेपरेटर अँड कमेंट. ओके. लेट्स अंडरस्टँड वन बाय वन, की कीवर्ड म्हणजे काय असतं, आयडेंटिफायर म्हणजे नक्की काय असतं, लिटरल म्हणजे काय असतं, आणि ऑपरेटर, आणि हे सगळे आपण वन बाय वन बघूया. सो कीवर्डची डेफिनेशन बघू शकता तुम्ही इथं काय? कीवर्ड्स आर अ रिझर्व्ड वर्ड. यू कॅनॉट यूज देम ॲज अ व्हेरिएबल ऑर अ मेथड नेम. ओके. म्हणजे काय, जे जावामध्ये जे काही कीवर्ड्स आहेत, ओके, ते कीवर्ड्स आहेत ना, ते रिझर्व्ड आहे. तुम्ही तुमच्या पर्सनल पर्पजसाठी त्याला यूज नाही करू शकत. ओके. म्हणजे की जसं की समजा, आता इथं तुम्ही बघू शकता इंट, क्लास, इफ, न्यू, हे जे कीवर्ड्स आहेत. ओके. हे जे कीवर्ड्स आहेत, हे जावाने त्याच्यासाठी स्वतःसाठी रिझर्व्ह आहेत. तो जावा स्वतः यूज करू शकतो. जसं की समजा मला आता ॲडिशन ऑफ 2 नंबर्स करायचे आहेत. तर मला समजा इंट ए इज इक्वल टू, आपण काय करत होतो, 10. नंतर आपण करत होतो ए इज इक्वल टू, समजा बी इज इक्वल टू 10. तर आता मला ह्या दोघांची ॲडिशन करायची आहे. तर मी काय करीन, ए प्लस बी इक्वल टू सी. हे झालं ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. बट जर मी असा ट्राय करायचा प्रयत्न केला, इंट क्लास ए इज इक्वल क्लास 10, देन इंट इफ मध्ये मला परत 10 सेव्ह करायचं. तर ह्या केसमध्ये चालणार नाही. कंपायलर मला काय देईल? कंपाईल टाईम एरर देईल. असं तुम्ही जे हे क्लास आहे, ओके, हे क्लास आहे, हा जो इफ आहे, हा तुम्ही तुमच्या पर्सनल पर्पजसाठी यूज नाही करू शकत. त्याचा काहीतरी एक प्रिडिफाईन मीनिंग आहे, तो त्याच्यासाठीच यूज केला जाईल. तर जावामध्ये आपल्याकडे टोटल काय आहे? 50 पेक्षा जास्त कीवर्ड्स आहेत. तर कोणते-कोणते कीवर्ड्स आहेत तुम्ही इथं बघू शकता. कॉमनली कोणते-कोणते कीवर्ड्स आपण यूज करतो. तर इथं ॲक्सेस मॉडिफायर्स आहेत, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड. देन क्लास आणि ऑब्जेक्टसाठी क्लास, न्यू, दिस. फ्लो कंट्रोलमध्ये कोणते-कोणते येतात ते इफ, एल्स, फॉर, व्हाईल, स्विच, केस आणि अदर लाइक स्टॅटिक, रिटर्न आणि व्हॉइड. हे जे कीवर्ड्स आहेत, जे आपण आपल्या स्वतःसाठी व्हेरिएबल म्हणून यूज नाही करू शकत. ओके. देन मेथड म्हणून सुद्धा नाही यूज करू शकत. जर तुम्ही इक्लिप्स यूज करत असाल, तर तुम्ही कोडिंग करताना तुम्हाला समजून जाईल. इक्लिप्समध्ये कीवर्डसाठी आहे ना, सेपरेट कलर प्रोव्हाईड केलेला असतो. व्हेरिएबलसाठी सेपरेट कलर प्रोव्हाईड केलेला असतो. त्याच्यामुळे तुम्हाला जे कोडिंग करतो ना आपण, ती कलरफुल दिसते. कारण प्रत्येकाचा एक पर्पज अँड मीनिंग आहे. थर्ड आहे आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर्स म्हणजे काय? आयडेंटिफायर्स आर अ नेम गिव्हज टू व्हेरिएबल, मेथड अँड क्लास. बट हू? तर जो डेव्हलपर आहे, त्या डेव्हलपरनी जे नाव दिलेलं असतं, कुणाला? क्लासला, मेथडला आणि व्हेरिएबलला, त्याला आपण म्हणतो आयडेंटिफायर्स. त्याच्याने आपण ओळखतो, की तो व्हेरिएबल कोणता असेल किंवा तो क्लास कोणता असेल. लेट्स अंडरस्टँड विथ एक्झाम्पल. ओके. इंट एज. ओके. त्या एजवरून कळतं, की एखाद्याची एज काय असेल. जर समजा मी असं लिहिलं, इंट ए इज इक्वल टू 10. ओके. मला काय कळणार आहे? इंट ए इज इक्वल टू 10 म्हणजे काय असणार आहे? ओके. जर मी तिथं असं लिहिलं, इंट एज इज इक्वल टू 20.
तर ह्याच्यातून एक मीनिंग निघतोय ना, की त्या स्टुडंटचा एज काय असणार आहे? हा 20 असणार आहे. त्याच्यामुळं जे तुम्ही नाव घेणार आहे ना, ते थोडं मीनिंगफुल घेत जा. असं काही कंपल्शन नाहीये, की आयडेंटिफायर्समध्ये तुम्ही नाव कसं काहीही जरी घेतलं तरी चालतं. बट घेताना एक प्रॉपर मीनिंगनी घ्या. ओके. समजा मला आता युजरकडून जर युजरचं फर्स्ट नेम घ्यायचं असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी काय प्रिफर करता? स्ट्रिंग फर्स्ट नेम. ओके. व्हॉटएव्हर. हे जे राहणार आहे, हे राहतं आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर्स म्हणजे काय? डेव्हलपरनी दिलेलं नाव. आता ते डेव्हलपर कोण आहे? तो मी आहे. तर मी जे नाव दिलंय ते फर्स्ट नेम. हे काय झालं माझं आयडेंटिफायर. ओके. देन इथं बघू शकता व्हॉइड कॅल्क्युलेट मार्क्स. आता एखाद्या समजा मेथड क्रिएट केलेली आहे. त्या मेथडचं नाव आहे कॅल्क्युलेट मार्क्स. तर तुम्हाला त्याच्यावरून आयडिया येत असेल, की त्या मेथडमध्ये काय चालणार आहे? एखाद्या स्टुडंटचे मार्क्स कॅल्क्युलेट होत आहे. देन सेकंड आहे क्लास एम्प्लॉयी. आता क्लास एम्प्लॉयी वरून काय कळतं त्या क्लासमध्ये एम्प्लॉयी रिलेटेड डेटा असणार आहे सगळा. त्याच्या ज्या फील्ड्स सगळे असणार आहे. कन्स्ट्रक्टर, क्लास, मेथड सगळं काय राहणार आहे? त्या एम्प्लॉयी रिलेटेडच राहणार आहे. त्याच्यावरून आपल्याला हे कळतं. बेस्ट प्रॅक्टिस काय आहे? यूज मीनिंगफुल नेम अ स्टुडंट मार्क्स इन्स्टेड ऑफ येस. जे मी इथं म्हणलं, की समजा मला एखाद्याची एज एज स्टोअर करायची आहे 20, तर मी मध्ये 10 घेऊन चालेल का? नाही, समजणारच नाही. त्याच्यामुळे आपण काय करतो एजमध्ये 20 करतो, की जेणेकरून कळेल, की आपल्याला एजमध्ये किती व्हॅल्यू आहे आणि ते काय आहे? ओके. देन फॉलो कॅमल केस फॉर व्हेरिएबल मेथड्स. समजा आता कॅमल केस अँड मेथड्स एका लाईनीत सांगतो. म्हणजे काय आहे, की समजा एखादी मेथड आहे, त्या मेथडचा फर्स्ट लेटर जो असतो तो स्मॉलनी चालू होतो आणि त्याचा सेकंड लेटर जो असणार तो ऑल्वेज बी कॅपिटल लेटरने चालू होणार आहे. त्याला आपण म्हणतो कॅमल केस. बाकीचं जे असणार आहे नेमिंग कन्व्हेन्शन हे आपण पुढे कंटिन्यू करू. ओके. देन आता यूज पास्कल फॉर अ क्लास नेम स्टुडंट इन्फो. पास्कल म्हणजे काय? प्रत्येक लेटरचं प्रत्येक कीवर्डचं फर्स्ट लेटर जे असणार आहे ते ऑल्वेज बी कॅपिटल पाहिजे. ओके. असे काही रूल्स आहेत जे आपल्याला आयडेंटिफायर्समध्ये फॉलो करायचे आहेत. सो बेसिक रूल्स काय राहतील आपले बेस्ट प्रॅक्टिस आणि रूल्स पण म्हणता येईल आपल्याला. तर मित्रांनो आपल्याला याच्यात काही बेसिक रूल्स आहेत. जे रूल्स आपल्याला फॉलो करूनच कोडिंग करायची आहे. बेसिक रूल्स. आयडेंटिफायरचं जे नेम असणार आहे ते ऑल्वेज स्टार्ट विथ लेटर और अंडरस्कोर. ओके. लेटर किंवा अंडरस्कोरनीच तुम्हाला त्याची सुरुवात करायची. डोंट यूज स्पेस बिटवीन द व्हेरिएबल. म्हणजे आता समजा मला हे फर्स्ट नेम घ्यायचं असेल ना, तर ह्याच्यामध्ये स्पेस देऊन तुम्हाला चालणार नाही. हे जे दोन्ही वर्ड्स असणार आहे, हे कंटिन्यू पाहिजे. ओके. देन थर्ड रूल काय आहे? कीवर्ड्स. ओके. डोंट यूज कीवर्ड. आता कीवर्ड कोणते-कोणते आहेत तुम्हाला माहिती आहेत. ह्याच्या आधी आपण बघितलेले आहेत कीवर्ड्स कोणते-कोणते आहेत ते आपल्याला यूज नाही करायचे. आणि जे चौथं राहणार आहे, केस सेन्सिटिव्ह राहणार आहे. हे काय राहणार आहे? केस सेन सेन्सिटिव्ह. काय राहील? केस सेन्सिटिव्ह. हे काय राहणार आहे आपलं केस सेन्सिटिव्ह म्हणजे हा नेम अँड हा नेम बोथ आर डिफरंट्स. बोथ आर ओके. बोथ आर डिफरंट. तर इथे बघू शकता. हं. अ, हे काय केस सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे जे आता जे नाव राहणार आहे ते बोथ आर सेम नसू शकतात. जसं की एक एक्झाम्पल समजायचं झालं तर, देन समजा मी घेतो इंट मार्क्स. मला पडलेत समजा 35 काटावर पास. ओके. तर तुम्ही अंडरस्कोर सुद्धा स्टार्टिंगला घेऊ शकता. देन सुरुवात जी असणार आहे हे स्मॉल लेटरनीच करायची. ओके. हे असे काही रूल्स आहेत आयडेंटिफायर्समध्ये जे तुम्हाला फॉलो करायचे आहेत. ओके. देन तिसरा टाइप्स आपला काय आयडेंटिफायर. लेट्स गो टू द फोर्थ टाइप. फोर्थ टाइप काय आपला लिटरल्स. ओके. लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज लिटरल्स. सो लिटरल म्हणजे काय? व्हेन यू असाइन अ फिक्स व्हॅल्यू टू व्हेरिएबल ड्युरिंग इनिशियलायझेशन दॅट फिक्स्ड व्हॅल्यू इज कॉल्ड लिटरल. म्हणजे काय? एखाद्या व्हेरिएबलला तुम्ही जी व्हॅल्यू देता, जी व्हॅल्यू बदलत नाही, त्या व्हॅल्यूला आपण म्हणतो लिटरल्स. ओके. त्यालाच म्हणतो आपण कॉन्स्टंट लिटरल्स. जसं समजायचं झालं तर समजा इंट आहे. इंट ए इज इक्वल टू 10. ओके. देन फ्लोट बी इज इक्वल टू 3.14. देन कॅर
कॅरेक्टर घेतो. बुलियन व्हेरिएबल 1 मध्ये घेतो मी. काय घेऊ शकतो तुम्ही याच्यात? ट्रू ऑर फॉल्स. ओके. देन येतो स्ट्रिंग नेम. त्या नेम मध्ये तुम्ही डबल कोट्स मध्ये जे काही व्हॅल्यू पास करता ती ॲज अ स्ट्रिंग म्हणून कन्सिडर केली जाईल. तर मी देतो जय. ओके. सो आता इथं ह्या ज्या 10 आहे, हा जो 3.14 आहे, हा जो ए, ट्रू और फॉल्स आणि हा जो जे असणार आहे, हे काय राहणार आहे आपल्या ह्याच्यातले लिटरल्स राहणार आहेत. जावामध्ये हे काय राहणार आहे आपले लिटरल्स, जे कधी पण कॉन्स्टंट राहणार आहे. हे जे ए इज इक्वल टू 10 आहे, बी इज इक्वल टू 3.14 आहे, जे कॅरेक्टर ए आहे, ते वेअर 1 मध्ये ट्रू और फॉल्स आहे, नेम मध्ये जे जे आहे, ह्याच्या व्हॅल्यू आहेत, त्या कॉन्स्टंटच राहतात आहे. जसे जे लोकांचे मूड स्विंग होतात आहे ना, तसं हे चेंज होत नाही. ओके. लोकांचे मूड स्विंग होऊ शकतात, बट ह्या व्हॅल्यू चेंज होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळं आपण त्याला म्हणतो लिटर्स. ओके. हे ऑपरेटर्स आपण काय यूज करतो, की समजा एखादा आपल्याला जावामध्ये एखादा समजा व्हाय वी यूज ऑपरेटर्स. ओके. सपोज आपल्याला काही मॅथमॅटिकली एक्सप्रेशन जर आपल्याला परफॉर्म करायचे असेल जावामध्ये, देन आपण यूज करतो ह्याच्यातले ऑपरेटर्स नावाचा कॉन्सेप्ट. तर ऑपरेटर्समध्ये काय-काय असतं मित्रांनो, त्याच्यामध्ये पण टाइप्स ऑफ ऑपरेटर्स आहेत. ओके. देन टाइप्स ऑफ ऑपरेटर्स आहेत. तुम्ही बघितलं असेल ह्याच्या आधी ए इज इक्वल टू बी केला असेल आपण. ओके. समजा ए इज इक्वल टू बी. ओके. ए इज नॉट इक्वल टू बी. मॅथ्समध्ये पण तुम्ही 12वी मध्ये 12th मध्ये हे बघितलं असेल, लर्न केलं असेल. ए प्लस प्लस, ए मायनस मायनस, हे काही ऑपरेशन्स तुम्ही तुमच्या 12th मध्ये पण परफॉर्म केले असतील. ओके. तर ते जे ऑपरेशन आहे, जे तुम्ही 12th मध्ये करायचे होते, जर ते आपल्याला आपल्या जावा लँग्वेजमध्ये करायचे असेल, तर आपल्याला जावाने काही ऑपरेटर्स प्रोव्हाईड केलेले आहेत. सो लेट्स अंडरस्टँड इन शॉर्ट, की ऑपरेटर्समध्ये कोणत्या-कोणत्या टाइपचे ऑपरेटर्स आपल्याला जावाने प्रोव्हाईड केलेले आहेत. ओके. सो फर्स्ट फर्स्ट येतो अरिथमॅटिक ऑपरेटर. ओके. अरिथमॅटिक ऑपरेटर. तर ह्या अरिथमॅटिक ऑपरेटरमध्ये कोण-कोण असतं? प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, देन डिव्हिजन. ओके. पर्सेंटेज डिव्हिजन. ओके. हे जे ऑपरेशन्स आहेत, हे आपल्याला कोण प्रोव्हाईड करतं? अरिथमॅटिक ऑपरेटर प्रोव्हाईड करतो. देन सेकंड येतो रिलेशनल ऑपरेटर. सेकंड कोणता आहे? हा रिलेशनल ऑपरेटरमध्ये आपल्याकडे कोणत्या-कोणत्या टाइपचे ऑपरेटर्स आहेत? लेट्स अंडरस्टँड. इक्वल टू, नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन. हां, हे जे ऑपरेटर्स आहेत, हे ऑपरेटर आपल्याला रिलेशनल ऑपरेटर प्रोव्हाईड करतो. देन त्याच्यानंतर येतं लॉजिकल. लॉजिकलमध्ये कोण होतं? हां, लॉजिकलमध्ये येतात अँड, ऑर आणि नॉट. देन फोर्थ येतात, देन फिफ्थ येतो युनियन ऑपरेटर, प्लस प्लस, कॉमा, मायनस मायनस. या हे ऑपरेटर्स आहेत, जे जावा आपल्याला प्रोव्हाईड करतो. हे जो ऑपरेटरचा कॉन्सेप्ट आहे, हा आपण इन डिटेलमध्ये पुढं आपल्या प्लेलिस्टमध्ये बघणार आहोत. बट बेसिकली तुम्ही फक्त इथं ह्याच्यावर फोकस करा, की आपण ऑपरेटर्स या कॉन्सेप्टमध्ये जावा आपल्याला कोणत्या टाइपचे ऑपरेटर्स प्रोव्हाईड करतो? अरिथमॅटिक, रिलेशनल, लॉजिकल, असाइनमेंट आणि युनिरी ऑपरेटर. हे बेसिक ऑपरेटर्स आपण यूज केले असेल. 12th मध्ये पण तुम्ही ह्याच्यातले बेसिक ऑपरेटर हे मॅथेमॅटिक्समध्ये यूज केले असतील. ओके. तर हे होते मित्रांनो टोकनचे 5 टाइप्स. ओके. तर फर्स्ट टाइप काय होता मित्रांनो? कीवर्ड्स. कीवर्ड्समध्ये काय आहे, की जे जावानी प्रिडिफाईन्ड वर्ड्स आहेत, हे तुम्ही तुमच्या पर्पजसाठी यूज करू शकत नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. देन सेकंड येतं आयडेंटिफायर्स. आयडेंटिफायर्स म्हणजे काय? एखाद्या एखाद्या व्हेरिएबलची आयडेंटिटी. ओके. एखाद्या व्हेरिएबलची आयडेंटिटी, की जसे की समजा एखाद्या युजरचं नेम आहे. ओके. तर ते जे नेम हे व्हेरिएबल आहे. ह्या नेम ह्या व्हेरिएबलमधून तुम्हाला काय समजतं, की स्टुडंटचं नाव असणार आहे, नाहीतर कुणाचं तरी नाव असणार आहे. ओके. त्या आयडेंटिफायरला डिक्लेअर करताना पण काही रूल्स आहेत. तर रूल्स काय आहेत मित्रांनो, की स्टार्टिंगला जो त्याचा लेटर असणार हे स्मॉल पाहिजे, किंवा तुम्ही अंडरस्कोरने सुद्धा त्याची सुरुवात करू शकता. देन सेकंड काय होता, तुम्ही त्याच्यामध्ये कीवर्ड्स यूज नाही करू शकत. मेथडचं नाव सुद्धा हे तुम्ही कीवर्ड्स घेऊ शकत नाही, किंवा क्लासचं नाव सुद्धा कीवर्ड्स घेऊ शकत नाही. देन हां, केस सेन्सिटिव्ह होतं आयडेंटिफायर्स. दोन्ही नेम हे डिफरंट डिफरंट राहतील. हे जे रूल्स होते आपण आयडेंटिफायर्समध्ये बघितले. देन थर्ड होता लिटरल्स. ओके. लिटरल म्हणजे काय मित्रांनो, एकदा जर लिटरल आपण बघितलं, की एखाद्या
व्हेरिएबलची व्हॅल्यू जर तुम्ही दिली, ती जी व्हॅल्यू असणार आहे, ही व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार आहे. त्याला आपण म्हणतो लिटरल्स. कॉन्स्टंट व्हॅल्यूला आपण म्हणतो लिटरल्स. जसं की इंट a इज इक्वल टू 10, तर जो तो 10 आहे, तो त्या 10ला आपण काय म्हणतो कॉन्स्टंट. आणि फिफ्थ आहे तो म्हणजे ऑपरेटर. ऑपरेटर का आपण यूज करतो? तर तुम्हाला रफली लक्षात ठेवायचं आहे, ऑपरेटर हा आपण यूज करतो फॉर मॅथेमॅटिकली एक्सप्रेशन परफॉर्म करण्यासाठी आपल्या कोडिंगमध्ये. दॅट्स इट. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे किती टाइपचे ऑपरेटर्स आहेत? अ, पाच 5 टाइपचे, आता सध्या तरी 5 टाइपचे ऑपरेटर्स आहेत. एवढं तुम्हाला बेसिकली लक्षात ठेवायचे आहेत. अरिथमॅटिक, रिलेशनल, लॉजिकल, असाइनमेंट अँड युनरी. ओके. देन 6वा येतो सेपरेटर. म्हणजे काय? ह्याच्यामध्ये एक स्पेशल टाइपचे सिम्बॉल्स असतात. जे सिम्बॉल आपल्याला आपल्या कोडिंगचे स्ट्रक्चर जे असतं ते मॅनेज करायला हेल्प करतं. जसे की कोणत्या-कोणत्या टाइपचे आपल्याकडे सिम्बॉल्स असणार आहे. लेट्स अंडरस्टँड विथ एक्झाम्पल. ओके. समजा एक्झाम्पल सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट हॅलो. लेट्स अंडरस्टँड वन बाय वन. लेट्स अंडरस्टँड वन बाय वन. ओके. हा जो डॉट ऑपरेटर आहे, हा डॉट ऑपरेटर काय करतो? आपल्याला एखादी गोष्ट ॲक्सेस करायची असेल, तर आपण हा डॉट ऑपरेटर सध्या तरी एवढं लक्षात ठेवा. ऑपरेटर आपण यूज करतो एखादी गोष्ट ॲक्सेस करायची असेल तर. ओके. देन येतो ओपन क्लोज ब्रॅकेट. ओपन क्लोज ब्रॅकेट त्यालाच आपण काय म्हणतो? पॅरेंथेसिस. ओके. याला काय म्हणतो आपण? पॅरेंथेसिस. ओके. याला म्हणतो आपण कर्ली ब्रेसेस. कर्ली ब्रेसेस. हे आहे आपले स्क्वेअर ब्रॅकेट्स. हा काय आपला? हे आहे आपले स्टेटमेंट. ओके. देन हे आहे आपले सेपरेटर. त्यालाच आपण जनरल लँग्वेजमध्ये म्हणतो सेमी कोलन्स. तर कोणत्या ऑपरेटरला काय म्हणायचं हे तुम्हाला याच्यातून समजून गेलं असेल. ओके. जसं-जसं आपण पुढे जाऊ, तसं-तसं मी याला एक्सप्लेन करील कोणता सिम्बॉल कधी यूज करायचा आहे. ओके. तर सध्या तरी तुम्ही ह्या एक्झाम्पलवरून बघू शकता. आपल्याला साधा एक हॅलो मेसेज जरी प्रिंट करायचा असेल, तरी आपण किती वेळा सिम्बॉल यूज केलाय? तर बघा 1, 2 आणि इथे 3. 3 वेळा आपण एक सिम्बॉल यूज केलेला आहे. ओके. लेट्स अंडरस्टँड विथ वन एक्झाम्पल. आता इथं तुम्ही बघू शकता, की मी एकदा एक्झाम्पल घेतलंय. ओके. इथं तुम्ही एक बघू शकता, मी ते एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्या एक्झाम्पलमध्ये माझ्या क्लासचं नाव जे आहे, ते काय आहे? हॅलो. ओके. त्याच्यानंतर हा आपला सिंटॅक्स आहे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. हा आपला एंट्री पॉइंट्स आहे. त्या एंट्री पॉइंटमध्ये मी एक हे घेतलेलं आहे, व्हेरिएबल घेतलंय. त्या व्हेरिएबलचं नाव आहे आपलं एज. त्याच्यावरून आपल्याला काय कळतं? एखाद्या व्यक्तीचं हे एज किती असणार आहे? 25 असणार आहे. ओके. हां, तर आता हा जो 25 आहे, हा काय असणार आहे आपला लिटरल राहणार आहे. हा जो सेमीकोलन आहे, ओके. हा जो सेपरेटर आहे, हा काय आहे आपला सिम्बॉल आहे. हा 25 हा आपला लिटरल आहे. देन इक्वल टू काय आपला ऑपरेटर आहे. एज काय हा आपला आयडेंटिटी आहे आणि हा जो इंट आहे, हा आपला कीवर्ड असणार आहे. देन सो लेट्स अंडरस्टँड. इथं काय केलंय मी सिस्टम डॉट आउट प्रिंटएलनमध्ये ह्या एजला मी प्रिंट करून घेतलंय. देन आपल्या कन्सोलवरती काय शो होईल? एज इज 25. ओके. सो ह्याच्यामध्ये टोकन्स कोणते-कोणते आहेत? सो पब्लिक इज अ टोकन, देन क्लास इज अ टोकन, हेल्लो इज अ टोकन, इंट इज अ टोकन, एज 25 प्लस आणि सेपरेटर. हे सगळे काय आहेत? टोकन्स आहेत आणि हे त्याचे टाइप्स आहेत, की कोणत्या टाइप्सचा टोकन्स आहेत ते. ओके. जर मित्रांनो तुम्ही हा कोड Eclipseवरती केला, तर तुम्हाला हे जे टोकन्स आहेत, हे ह्यांचा कलर जो असणार आहे, हा डिफरंट दिसेल. तर तुम्ही ह्या लाईनला ऑब्झर्व्ह करू शकता. इंट एज इज इक्वल टू 25. इंटचा कलर बघा, एजचा कलर बघा, Eclipseमध्ये डिफरंट असेल. ओके. फायनल टिप्स फॉर स्टुडंट. कीवर्ड्स आर अ Java's own word. Then identifiers are a name gives you and tokens are a building a blocks of every line of a Java code. कीवर्ड्स म्हणजे जे जावाचे स्वतःचे कीवर्ड्स आहेत, जो जावाचा कंपाइलर स्वतःसाठी यूज करतो. आपण आपल्या पर्सनल पर्पजसाठी यूज नाही करू शकत. आणि आयडेंटिफायर्स म्हणजे काय? जो डेव्हलपर आहे, जो नाव देणार आहे त्या व्हेरिएबलला आपण म्हणतो आयडेंटिफायर्स. ओके. आणि टोकन्स म्हणजे काय? समजा आता एखादा मी सेंटेन्स लिहितोय. ओके. त्या सेंटेन्सचा जो ग्रुप असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो? टोकन्स म्हणतो. जसं की मी लिहिलं समजा हॅलो वर्ल्ड. आता हॅलो वर्ल्ड लिहिताना मी सिस्टम डॉट आउट प्रिंट एलएन विथ इन ब्रॅकेट हॅलो वर्ल्ड लिहितो. तर हे सगळ्यांचा ग्रुप ऑफ टोकन. मित्रांनो, हे होतं जावामध्ये सिंपल टोकन्स. ओके. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप कोडिंग. थँक यू.